तर बाबांनो फायनली आम्ही हॉटेलमध्ये जेवायला पोचलो बघा. 1 महिन्यापासून गोरख साहेबाच्या मागे नुसता तगादा लावला होता, साहेब पार्टी द्या पार्टी द्या पार्टी द्या. आता तुम्ही म्हणाल कसली पार्टी, तर अहो साहेबाच्या बड्डेची पार्टी हो. तर मग काय साहेबाच्या पार्टी लागून लागून शेवटी एक दिवस ठरवलाच पार्टी द्यायचं म्हणून. साहेबांनी सांगितले की आपण आज दुपारी जेवणाला बाहेर जाऊ म्हणून. आम्ही बाहेर रेस्टॉरंटला जायचं नियोजन आखलं होतं, परंतु साहेबांनी बोलले की दुपारी एवढ्या उन्हाचं कशाला मारायला जातं बाहेर, त्याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जातो आपल्याच ऑफिसच्या जवळ. मग काय आले बघा साहेब. माझ्या साहेबाकडे हेल्मेट आणि जॅकेट सोबतच असतंय. गोरख जे खायचं ते खा, दाबून काय साहेबाची पार्टी. अरे बापरे. हा परत बोलू नको हा, साहेबांनी पार्टी नाही दिली. सनी कुठे गेला, सनीला पण बोलव. साहेब हात धुवायला गेले तोपर्यंत गोरखला ताकीद देऊन घेतली, बाबा जे खायचं ते एकदा खाऊन घे, परत बोलू नको की साहेबांनी पार्टी नाही दिली म्हणून. मग काय सगळ्यांनी मेनू कार्ड हातात घेतले, जसं काय पूर्ण हॉटेलात नावावर करायचं काय की. आणि मागवला काय 4 सूप. तुम्ही जी मागवाल ती खाणार आम्ही. हा गरीबावनी बसलाय ना, तो गरीब नाही आहे, त्याला कसं माहिती आहे का, दारूशिवाय चकणं चालत नाही बोलतो, म्हणून शांत उपल्या तोंडाकडे बघत बसला होता. पण नाही इला तर दुपारचा टाइम, त्याच्यामुळं काय प्यायला मागू पण नाही शकत. मग काय बसल्यावर साहेब गप तुडीत बसतात, चालू झाल्या कामाच्या गोष्टी. 4 वर्ष झालं मी आमच्याला बघतोय, हा व्हेज आहे का नॉनव्हेज आहे मला आतापर्यंत कळालंच नाही. कारण जेव्हा खायला बसतो तेव्हा बोलतो की मी व्हेज खातो, पण जेव्हा ऑर्डर येते तेव्हा नॉनव्हेज खाऊन मोकळा होतो. तर फायनली बाबांनो झाली साहेबाची पार्टी आणि 1 नंबर क्वालिटीचं जेवण होतं. 1 नंबर जेवण झालं. आमच्या बोलतो एवढं भारी मटण होतं, पोट भरलं पण मन भरलं नाही बोलतो. परत एकदा आपण येऊ पुढच्या वेळेस इथंच येऊ बोलतो. नगरसेवक झालं जेवण. जेवण झालं बघितलं. गोरखे कुठं आहे? मटन तर हाँ ये ज्यादा खाता है इसके लिए दिया रहेगा इसको मटन. अरे बापरे.